ॲडिशनल एस पी मालेगाव म्हणून काम केलं आहे. ते पण लॉ अँड ऑर्डर अनुषंगाने खूप चॅलेंजिंग होतं. हिंदू मुस्लिम कम्युनल राईट्स आणि इतर त्यांची पार्श्वभूमी खूप चॅलेंजिंग आहे. तिथे 1 वर्ष काम केले. नंतर 2 वर्ष मी DCP झोन 5 नागपूर सिटी होते आणि नंतर DCP क्राईम ब्रांच मुंबई आणि DCP झोन 2 मुंबई. तर ते सिटी बेस्ड जे पोलिसिंग आहे, सिटी बेस्ड जे क्राईमचे पॅटर्न आहे, सिटी बेस्ड लॉ अँड ऑर्डर आहे, त्यांचे अनुभव आहे ऑलरेडी. गडचिरोलीचे जे पोलिसिंग होते अत्यंत वेगळं होतं. त्यामध्ये नक्षलवाद्यांचे खूप मोठं आव्हान होतं आणि 3.5 वर्षामध्ये ऑलमोस्ट गडचिरोलीवरून नक्षलवाद हद्दपार झालेला आहे. आणि ते रुरल पोलिसिंग गडचिरोलीमध्ये करण्याची संधी भेटली आणि जे आमचे सिटी बेस्ड पोलिसिंगचे एक्सपिरियन्स आहे ते मिक्स ऑफ सिटी आणि अर्बन आणि रुरल पोलिसिंग करण्याचे आमचे प्रयत्न राहणार आहे. आणि मी स्पष्ट हे सांगू इच्छितो की मी कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझममध्ये खूप बिलीव्ह करत आहे. काही आमचे पोलिसांचे काही चूक असले तर तुम्ही ते समोर आणा आणि त्यामध्ये सिस्टममध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे हीच आमची धारणा आहे. आणि ते सिस्टममध्ये इम्प्रूव्हमेंट तसे कधी होणार आहे जेव्हा तुम्ही फॅक्च्युअल आमचे समोर घेऊन येणार आहे. आमचे पण यंत्रणा लक्ष ठेवणार आहे, परंतु जे पण कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम आहे ते ऑलवेज वेलकम आहे. त्यामध्ये काही अडचण नाही. सर, दुसरा विषय असा आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये गर्भलिंग आणि गर्भपात गेल्या 5 वर्षामध्ये 17 टोळ्यांच्यावर कारवाई झाली, पण ते थांबलेलं नाही. गर्भलिंग आणि गर्भपात तर ह्या ज्या टोळ्या आहेत त्यांच्यावर प्रभावी अशी कारवाई होत नाही. तर ते जामीन आता बहुतांशी त्यातल्या आरोपी जामीनवर आहेत. त्यांना मशीन मिळतं, ते शेल्टर्स सुरू करतात. काय कठोर अशी काय कारवाई करणार? हे मोका वेळ अशी प्रभावी कारवाई हे थांबणार नसेल. मोठा कायदा आहे PCPNDT ॲक्ट अनुषंगाने, तर त्यावर मी माहिती घेतो काय आहे. मी आपल्या माध्यमाने ते वाचले आहे की ते एक इश्यू आहे या जिल्ह्यामध्ये. पण त्यांच्यावर काय प्रभावी कारवाई करता येईल, कोणकोणते पॉकेट्स अफेक्टेड आहे, काय रिझन आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई निश्चित करू. एकदा काय आढावा घेणार गेल्या 4-5 वर्षात जे गुन्हे घडले? नक्की, मी सांगितले ना मागच्या 5 वर्षामध्ये जे झालं आहे त्यांचे आढावा घेऊ आणि त्यावर कसे कठोर कारवाई करता येईल त्यावर विचार करू आणि त्यानंतर त्या अनुषंगाने कारवाई करू. NLP कंपनीच्या माध्यमातून बऱ्याच प्रमाणात जिल्ह्यात फसवणुकीच्या घटना घडल्या, त्याच्यावर प्रभावीपणे कारवाई होणे अपेक्षित आहे. ते पण करतो. मी ते सांगितलं, मी 20 मिनटापूर्वी चार्ज घेतले आहे. बरेचसे मतलब क्राईममध्ये एक्झॅक्ट जे बायफर्केशन्स आहे मला माहीत नाही, परंतु मला विश्वास आहे की मी उद्या गेमसाठी मुंबईला जात आहे. 3 दिवसानंतर परत येणार आहे. त्यानंतर एक एक करून सर्वांचे रिव्ह्यू घेऊ आणि 3 महिन्यानंतर जेव्हा असे डिटेलमध्ये भेटू तर प्रत्येक प्रश्नावर उत्तर माझ्याकडे असणार आहे. देर विल बी 0 टॉलरन्स टू एनी इलिसिट ॲक्टिव्हिटी. कोणतेही अवैध धंदेवर कोणतेही टॉलरन्स राहणार नाही कोल्हापूर पोलीसचे. आणि तेच धारणा जे माननीय मुख्यमंत्री साहेबांची धारणा आहे ड्रग्स रिलेटेड, तर तेच धारणा कोल्हापूर पोलीसचे राहणार आहे. आमचे कोणतेही अधिकारी या अंमलदार हे ड्रग्सचे मॅटरमध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व होता दिसणार नाही. अगर दिसले तर त्यांच्यावर मतलब द मोस्ट स्ट्रिंजंट पनिशमेंट जे आहे ते करण्याची आमची मागील आठवड्यात ऑनलाईन गेमिंगमुळे बघितले 2 आत्महत्या झाल्या आहे. मी बघितले ते. तर ते जनजागृती पण करू आणि जे ऑर्गनाइज्ड अगर रॅकेट आहे तर त्यांचे आढावा घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करू. लहान मुलांचा गुन्ह्यांच्यामध्ये वाढता या ठिकाणी सहभाग दिसून येते. हत्यारे घेऊन आले की खुल्या फिरताना दिसून येतात. घरच्या आहारी जाताना ते दिसत आहेत आणि जे पॉलिटिकल लीडर आहेत त्यांना सपोर्ट करताना सुद्धा काही टोळ्यांना दिसत आहेत. हे सगळ्यात मोठं आव्हान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ते कशा पद्धतीनं मोठं, विशेषतः इचलकरंजीमध्ये त्या मुलांना पुढं करतात, हत्या घडवून आणतात, बाल सुधारगृहात जातात, परत बाहेर पडतात, असं एक दिसून येतं. आणि बाहेर पडताना सुद्धा अनेक असे असे लोकांवर कठोर कारवाई करू. ते प्रोव्हिजन आहे जुव्हनाईल जस्टिस ॲक्टमध्ये की जुव्हनाईलला ॲडल्ट ट्रीट करण्याचे, अगर हिनस क्राईम असला तर त्यांना ॲडल्ट ट्रीट करण्याचे प्रोव्हिजन आहे आणि ॲडल्टसारखे ट्रायल करण्याचे पण प्रोव्हिजन आहे. तर त्या अनुषंगाने काय करता येईल आणि संघटित गुन्हेगार टोलीमध्ये अगर ते जुव्हनाईल्सनं पुढे करून मागे कोणी आहे तर त्यांचे लास्ट बॅकवर्ड लिंकेजेस कुठेपर्यंत जात आहे तिथेपर्यंत कोल्हापूर पोलीस पोहोचणार आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या संदर्भात एक तक्रार काल राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल. मला याबद्दल माहिती नाही आहे. मी माहिती घेऊन सांगतो. या संदर्भात आज संध्याकाळी 5 वाजता राजारामपुरी पोलीस ठाण्याला भेट द्यायला येते.
एकूणच परिस्थिती बिघडण्याची शक्यता, कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता सुद्धा दिसते. काय आव्हान सगळ्या गोष्टींचं? तिथे डिटेल बंदोबस्त आम्ही लावू आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी मी कारवाई करू. काय मॅटर आहे मला आता माहीत नाही आहे. मी आता माहिती घेऊन त्या अनुषंगाने कारवाई करतो. दुसरा विषय असा आहे, कर्नाटकातले किंवा गोव्यातले तस्कर आहेत, दारू आणि गुटखा प्रचंड तस्करी आहे. कोट्यावधी दारू पकडली जाते, कोट्यावधी, पण त्याच्यात कारवाई अशी, आता त्या गुटख्याच्या बाबतीत तो होता विषय की मोका लावायचा, पण अजूनही एकही मोका लागलेला नाही जिल्ह्यामध्ये. दारूच्या बाबतीत तिचं तेच आहे. जे आमचे बॉर्डरिंग पोलीस स्टेशन्स आहेत त्यांच्या आणखी सेन्सिटाईज करू, त्यांचे कामगिरीचे रिव्ह्यू घेऊ आणि त्यामध्ये पण तुम्हाला फरक दिसणार आहे असं मला वाटतं. मला ॲक्च्युअल फिगर्स माझ्याकडे कोणतेही नाही आहे सध्या, तर त्या आम्ही ते फॅक्ट्स अँड फिगर्ससोबत बोलण्याची परिस्थितीमध्ये सध्या नाही आहे. तर 1 महिन्यानंतर डिटेलमध्ये प्रत्येक गोष्टीवर चर्चा करू. संजय गायकवाडचं प्रकरण तुम्ही जाणीवपूर्वक टाळताय का? कारण 2 आत्महत्यांचं प्रकरण आपल्याला माहिती आहे म्हटलं. मात्र संजय गायकवाड मी फक्त सकाळी काही व्हॉट्सॲपवर एक न्यूज आला होता, तर त्यामध्ये ते ऑनलाईन गेमिंगचे न्यूज मला वाचायला भेटल्या आणि खरं म्हणजे मला ॲक्च्युअलमध्ये माहीत नाही आहे. ते माहिती घेऊन नंतर कळवतो. सर, यामध्येच एखाद्या आमदाराने अशा पद्धतीने धमकी दिली असेल किंवा जर भाषा वापरली असेल तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते का? साहेब मी तेच सांगितले, मला ॲक्च्युअलमध्ये काय एक्झॅक्ट इश्यू आहेत, एक्झॅक्ट काय इश्यू आहे ते मला माहीत नाही. तर कोणतेही स्पेक्युलेटिव्ह स्टेटमेंटमध्ये मी विश्वास करत नाही. एक्झॅक्ट काय इश्यू आहे त्यांचे आढावा घेऊन नंतर तुम्हाला सांगतो काय. आतापर्यंत आपला एक्सपिरियन्स काय सांगतो या संदर्भातलं, की असं जर प्रकरण घडलं असेल? कोणतेही व्यक्ती असले आणि कोणी असे कोणतेही कायद्याचे प्रावधान हे आहे की कोणतेही दखलपात्र गुन्हा कोणीही केले तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकतात. ह्या मॅटरमध्ये एक्झॅक्ट काय इश्यू आहे, कोणाचे काय रोल आहे मला माहीत नाही. त्यांच्यावर नंतर टिप्पणी करणे योग्य राहणार आहे असं मला वाटतं. अँटी करप्शनच्या ट्रॅकमध्ये पोलीसचा अधिकारी एक चांगली भूमिका घेतात. तुम्ही म्हटलं की नागरिकांना सेंट्रल करून आपण काम करतो, पण अँटी करप्शनचे ट्रॅक अधिकाऱ्यांच्या चौकशा 3 अधिकाऱ्यांच्या चौकशा चालू आहे. याबद्दल काय प्रयत्न करू की आमचे लोक अँटी करप्शन हे 2-3 गोष्टी मला पर्सनली आवडत नाही. एक कस्टोडियल डेथ आहे, एक अँटी करप्शन ट्रॅप्स आहे आणि तिसरा इलिसिट ॲक्टिव्हिटीज आहे. तर हे 3वर कोल्हापूर पोलीस काम करणार आहे, मला विश्वास आहे. सर, कोल्हापुरातल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षकाचा पदभाराचा वाद आहे तो मॅचपर्यंत गेलेला आहे. आता राजकीय पक्ष देखील या संदर्भात प्रश्न विचारायला लागलेले आहेत. काही आपण माहिती या संदर्भात घेतलेली आहे? मी पहिल्यांदा इथे आलून पोलीस स्टेशन SP ऑफिस कशी आहे ते पहिले बघितले आहे. त्याबद्दल पण माहिती घेऊ. योगेश सरांसोबत प्रॉपर आमचे हँडओव्हर होऊ शकले नाही कारण की काल परत DG सरांचे इन्स्पेक्शन होते आणि सकाळी त्याला नागपूरला जायचे होते. मी उद्या त्यांना मुंबईमध्ये पण भेटणार आहे. असे जे इश्यूज आहे, जे पेंडिंग आहे, ज्यावर लक्ष देण्याची गरज आहे त्यांची माहिती घेऊन त्या अनुषंगाने कारवाई करू. तर तुमची काम करण्याची स्टाईल कोल्हापूरमध्ये कशा पद्धतीची असणार आहे हे फक्त आमचे काम करण्याची स्टाईल तुम्हाला दिसणार नाही. ओव्हरऑल कोल्हापूर पोलीसचे काम तुम्हाला दिसणार आहे ऑन स्ट्रीट. ठीक आहे. मी ॲक्च्युली मी पडद्याच्या मागे राहून काम करण्याची माझी पद्धत आहे. कोणीही असे अनलेस अँड अंटिल समथिंग सेन्सेशनल हॅपन्स मी प्रेस ब्रीफ पण नाही घेणार, प्रेस कॉन्फरन्स पण नाही घेणार. आमचे लोक घेणार आहे आणि ओव्हरऑल तुम्हाला एक पॉझिटिव्ह इमेज कोल्हापूर पोलीसचे ते कंटिन्यू दिसणार आहे अशी मला खात्री आहे. सर, आम्हाला इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी काही रिपोर्ट्स असतात ते लागतात, तर त्यासाठी तुम्ही मग अधिकारी आम्हाला हे करून द्या. जर आपण ब्रीफ करणार नसाल तर मग एखादा अधिकारी की जे आम्हाला अशा वेळी कंटिन्यू बाईट देईल किंवा त्याची ऑथेंटिक माहिती देईल. मेजर असेल तरच आम्ही विचारतो. हां जे सेन्सेशनल राहिले आणि मला वाटतं की त्यामध्ये मला स्वतः ब्रीफ करण्याची गरज आहे तर मी नक्की करू. त्यामध्ये काही नाही. असे नाही की आय एम नॉट ॲक्सेसिबल. मी ॲक्सेसिबल आहे, परंतु मी लेट द टीम वर्क. माझी टीम जे काम करणार आहे ते माझी टीम, फेलियर जे आहे ते माझी आहे, सक्सेस जे आहे माझी टीमची आहे. मी हे धारणाने काम करणार आहे आणि पॉझिटिव्ह काम तुम्हाला होतं दिसणार आहे. पोलीस आणि अधिकारी यांच्यामध्ये समन्वय राहायला पाहिजे की ह्या त्याचा एक पोलीस अधिकारीमध्ये पोलीस आणि पत्रकार नक्कीच राहणार आहे. अथॉरिटी कोणतरी एक आपल्यातला असतो. मी DCP क्राईम ब्रांचमध्ये मुंबई पोलीसचे आम्ही PRO पण होतो आणि एक
चांगलं कोऑर्डिनेशन पत्रकार आणि पोलीसमध्ये राहणार आहे, यामध्ये कोणतेही दुमत नाही. चल थँक्यू. इधर भी जरा हे आपण कसं सगळ्यांना पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.